नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. आज आहे श्रावण महिन्यातील पहिला श्रावणी सोमवार, अतिशय महत्त्वाचा दिवस. श्रावण महिना श्रावण महिन्यातील सर्वच दिवस हे खूप महत्त्वाचे असतात, पण श्रावण सोमवार हा खूप महत्त्वाचा मानला जातो. यावर्षी एकूण 4 श्रावणी सोमवार आले आहे आणि आज पहिला श्रावणी सोमवार, तसेच आज नागपंचमी देखील आलेली आहे. त्यामुळे आजच्या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. तर आज आपल्याला पहिल्या श्रावणी सोमवारी 21 तांदळांचा एक प्रभावी उपाय करायचा आहे. यासोबतच अजून एक उपाय आपल्याला करायचा आहे, जो शिव महापुराणामध्ये सांगितलेला आहे. तर हे उपाय आपल्याला कसे करायचे, कधी करायचे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, भगवान शंकरांची पूजा आपण करतो, त्याबरोबरच आपल्याला माता लक्ष्मीची देखील आज पूजा करायची आहे. आपल्या सांसारिक अडचणी या खूप असतात आणि सर्व अडचणी या पैशासंदर्भातच असतात. तर आपण प्रत्येक ठिकाणी कुठेही गेलं तरीही आपल्याला पैसा हा लागतोच आणि बऱ्यापैकी अडचणी या पैशासंदर्भातच असतात. म्हणजेच आर्थिक अडचणी या खूप असतात. त्यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपल्या आर्थिक अडचणी कमी होण्यासाठी भगवान शंकरांना प्रार्थना करायची असते. तर आज पहिल्या सोमवारी आपल्याला 21 अखंड तांदूळ आपल्याला घ्यायचे आहे, अक्षता घ्यायची आहे, न तुटलेले. आणि हा उपाय तुम्ही घरामध्ये करा किंवा मंदिरामध्ये जाऊन देखील करू शकता. भगवान शंकरांची उपासना करण्याचा सर्वोत्तम काळ हा प्रदोष काळ मानला गेला आहे आणि त्यामुळेच तुम्हाला शक्य झालं तर नक्कीच तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये तुम्ही ही सेवा करा, हा उपाय करा, किंवा नाही शक्य झालं तर दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही हा उपाय करू शकता. तर यासाठी आपल्याला 21 अखंड अक्षता घ्यायच्या आहे आणि या अक्षता आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर आपल्याला 16 वेळा कमलात्मक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. उपाय तुम्ही घरात करत असाल तर तुम्ही शिवपिंडीच्या समोर बसून हा उपाय करायचा आहे. मंदिरामध्ये गेल्यानंतर शिवपिंडीच्या समोर बसूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर 16 वेळा कमलात्मक मंत्र आपण म्हटल्यानंतर ज्या आपण अक्षता हातामध्ये घेतलेल्या आहेत, तर त्या अक्षता भगवान शंकरांच्या पिंडीवर आपल्याला अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला अजून एक उपाय देखील करायचा आहे आणि उपाय झाल्यानंतर आपल्याला एक प्रार्थना करायची आहे की मी जे काही करत आहे, जे काही मी काम करत आहे, तर त्याला नशिबाची साथ मिळू दे. माझ्या आयुष्यातील जे काही कष्ट आहे, शारीरिक कष्ट, मानसिक, तर ते कमी होऊ दे, अशी आपल्याला प्रार्थना महादेवांना करायची आहे. त्यानंतर अजून एक उपाय आपल्याला आजच्या दिवशी करायचा आहे, जो शिव महापुराणामध्ये सांगितलेला आहे. हा उपाय आपण केल्यानंतर किंवा करण्याआधी देखील आपल्याला कोणाला हा उपाय सांगायचा नाही की मी हा उपाय करत आहे. तर आपण मंदिरात जातो, महादेवांची पूजा करतो, एक लोटा जल अर्पण करतो. तर जे आपण एक लोटा जल अर्पण करतो ते खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही कोणतीही सेवा उपाय नाही केलं तरीही तुम्ही एक लोटा जल जरी भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण केलं तरीही खूप महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे जितकेही श्रावण सोमवार येतील, त्या प्रत्येक श्रावण सोमवारी आपल्याला एक लोटा जल भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे. आणि एक मंत्र आपल्याला पठण करायचा आहे. जो आपण एक लोटा जल अर्पण करू त्यावेळेसच आपल्याला हा मंत्र पठण करायचा आहे. तर तो मंत्र असा आहे: रूपम देही यशो देही भोगम देही च शंकरम भक्तिमुक्ती फलम देही रोहित्वार्धम नमस्तुते. तर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. तर जोपर्यंत एक लोटा जल आपण अर्पण करू तोपर्यंत आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे, किंवा तुम्ही 11 वेळा म्हटलं तरीही चालेल. म्हणजेच भगवान शंकरांच्या पिंडीवर जल अर्पण करताना आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. आणि जितके श्रावण सोमवार आहेत त्या प्रत्येक श्रावण सोमवारी तुम्ही हा उपाय करू शकता. तसेच मंदिरामध्ये शक्य झालं तर मंदिरामध्ये जाऊन तुम्ही हा उपाय करा, कारण जितकी सात्विकता मंदिरामध्ये असते तितकी घरामध्ये नसते. त्यामुळे तुम्ही शक्यतोवर मंदिरामध्ये जाऊन हा उपाय केला तर अतिउत्तम. तर आवर्जून आज पहिल्या श्रावण सोमवारी 21 तांदळांचा हा प्रभावी उपाय करा. तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील तर त्या कमी होण्यास मदत होईल.